बुलढाणा वामन यंगड यांची हत्या झाल्याचा पत्नीचा आरोप, दोषींवर गुन्हे दाखल करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. प्रतिनिधी अनिश शेख भिकन. बुलढाणा रायपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या माळवंडी येथील वामन काशीराम यंगड यांची हत्या करण्यात आली असून या प्रकरणातील आरोपींना अभय देणारे पोलीस आणि चुकीचा अहवाल देणाऱ्या डॉक्टरांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात वामन यंगड यांच्या पत्नी सुषमा यंगड यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन न्यायाची मागणी केली आहे. निवेदनातील माहितीनुसार मार्च 19 रोजी गावातील संदीप कडू, श्रीराम चव्हाण आणि विजय नाटेकर हे वामन यंगड यांना घरातून सोबत घेऊन गेले होते. मात्र त्याच दिवशी सायंकाळी 6:30 वाजेच्या सुमारास वामन यंगड यांना मृत अवस्थेत फरफटत घरी आणण्यात आले. मृताच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार वामन यंगड यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती आणि त्यातून रक्तस्राव होत होता. तसेच त्यांच्या पाठीवरही मारहाणीच्या खुणा होत्या. सरकारी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमागे जुना वाद असल्याचे निवेदनात म्हटले आहे. 24 ऑक्टोबर 2025 रोजी संदीप कडू यांच्या कुत्र्याने वामन यंगड यांना 11 ठिकाणी चावा घेतला होता. त्यावरून दोन्ही कुटुंबात वाद झाला होता. त्यानंतरही संदीप कडू याने वामन यंगड यांना 2 ते 3 वेळा मारहाण केली होती, परंतु वामन यंगड यांनी त्याची पोलीस तक्रार केली नव्हती. मार्च 19 रोजी जेव्हा ते आरोपींसोबत गेले तेव्हा त्यांनी मद्यप्राशन केलेले नव्हते, त्यामुळे त्यांची हत्याच करण्यात आली असा आरोप त्यांच्या पत्नीने केला आहे. घटनेच्या दिवशी बुलढाणा शहर पोलीस स्टेशनमध्ये सुषमा यंगड यांचा जबाब नोंदवण्यात आला होता. मात्र वारंवार मागणी करूनही पोलीस प्रशासन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास उपोषणाला बसण्याचा इशारा देण्यात आला आहे. हे निवेदन देतेवेळी सुषमा वामन यंगड यांच्यासह ॲडव्होकेट गुणवंत नाटेकर, अनिल सुरडकर, निखिल नाटेकर, अश्विनी यंगड आणि रेणुका नाटेकर उपस्थित होते. सुरडकर, राष्ट्रीय मातंग स्वाभिमानी संघटना बुलढाणा जिल्हा अध्यक्ष. मला यंगड साहेबांनी माहिती दिल्यावर मी काल SP साहेबांशी बोलणे केलं, तांबे साहेबांशी रात्री 11 वाजता. आणि हा मृत्यू घोषित झालेला माणूस काय नाव आहे? वामन काशीराम यंगड यांची मला माहिती मिळाली. तर रात्री मी साहेबांना फोन केला, SP साहेबांना, तांबे साहेबांना. तांबे साहेब बोलले की बा रात्री सकाळी तुम्ही 11 वाजता आम्हाला भेट द्यायला. आम्ही आता बुलढाण्याला SP ऑफिसला 11 वाजता SP साहेबाला भेटलो, तांबे साहेबांना. आणि गायकवाड साहेबांनी आम्हाला 2 दिवसाची मुदत मागितली. आम्ही गायकवाड साहेबांना बोललो की जोपर्यंत या माणसाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून SP ऑफिस जोडून जाणार नाही. पण ते आम्हाला बोलले की बा आम्ही उपोषण तुम्ही करू नका, 2 दिवस आम्हाला द्या, नंतर तुमच्या माणसाला न्याय नाही मिळला तर तुम्ही उपोषणावर बसा. तर आम्ही गायकवाड साहेबावर 2 दिवसाचा विश्वास ठेवून आम्ही 2 दिवस शांत आहे. आणि गायकवाड साहेबांनी 2 दिवसात आम्हाला न्याय नाही दिला तर आम्ही उपोषणाला बसणार म्हणजे बसणार.